केरी सातेरी गावाजवळ एक चारही बाजूने पाण्याने वेढलेलं असं हे अनंत मंदिर, अतिशय सुंदर असं मंदिर। इथेच गाडी ठेवली आणि आता आपल्याला थोडंच अंतर आत जावं लागणार। वाव, इथूनच बघा मंदिराचं सौंदर्य। अगदी सूर्यास्ताच्या वेळेला मंदिराच्या सौंदर्यामध्ये भर पडते आणि खूप सुंदर असं हे मंदिर। अनंत, अनंत हे विष्णूचं रूप, शेषशय्याधारी विष्णू म्हणजेच अनंतशय्या मुद्रा। अनंतशय्या मुद्रेतील हे विष्णूचं जे रूप आहे त्याचं हे मंदिर आहे। आणि ही मूर्ती जी आहे, आता आपण आत दर्शन घेऊ आणि मूर्ती बघू। ही जी मूर्ती आहे ही काळ्या दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे। किती सुंदर मंदिर आहे बघा, अगदी मंदिराचं जुनं बांधकाम। तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण गोव्यात आहोत, आपण गोव्यात आहोत आणि साऊथ गोवा मंदिरांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे। आणि साऊथ गोव्यामधील आपण त्या दिवशी एक केरी सातेरी जे व्ह्यू पॉइंट बघितलं, अगदी तिथून 15 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे, अनंत मंदिर। लाकडी कोरीव काम बघा, या मंदिराला लाकडी कोरीव काम आहे। अतिशय जुनं असं हे मंदिर। सौंदर्य आणि अध्यात्म यांचा सुंदर असा संगम। हा जो पूर्ण एक कोरीव खांब आहे, याला संपूर्ण चांदीच्या पत्रा लावण्याचं काम सुरू आहे आणि एक खांब चांदीच्या पत्र्याने कंप्लीट झालेला आहे। तुम्हाला जर असे वेगवेगळे अनोखे ठिकाणं बघायचे असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा। बघा, आपण किती सुंदर सुंदर ठिकाणं बघतो आहोत। आणि हे जे मंदिर आहे हे बघा, इथून समोरून आता ह्यांनी, मी तुम्हाला दाखवते, इथून संपूर्ण काच लावून ठेवलेली आहे, त्या खालून पाणी आहे, कारण आता हे सभागृह मोठं तयार करण्यात आलेलं आहे। पूर्वी हे एवढं छोटंच मंदिर होतं आणि मंदिर चारही बाजूनी पाण्याने वेढलेलं, त्यामुळे मंदिरामध्ये जाण्यासाठी समोरून आता अशी त्या पाण्यावरून काच लावलेली आहे। आणि खूप सुंदर गार्डन आणि खूप सुंदर असं मंदिर। आपल्याला बघा दिसते आहे पाणी। आपल्याला गोव्यामध्ये इतकी सुंदर ठिकाणं बघायला मिळतात, इतकी सुंदर मंदिरं बघायला मिळतात, तर साऊथ गोवा, निश्चित तुम्ही गोवाला गेलात की 2 दिवस साऊथ गोवा बघण्यासाठीच ठेवा। आणि आपली जी हिंदू संस्कृती आहे, आपलं जे हिंदू कल्चर आहे त्याच्याप्रमाणे तेथील संपूर्ण गोवा अनुभवा। खूप सुंदर असा गोवा आणि गोव्याच्या अगदी 100 किलोमीटर वसलेलं कोकण। आपण कोकण आणि गोव्यातली अगदी हिडन प्लेसेस कव्हर करतो आहे, कारण नॉर्मल जी प्लेसेस आहे ती सगळ्यांनाच माहिती असतात, अगदी सगळ्या यूट्यूबवर येतात, सगळ्या पेपरमध्ये येतात, परंतु ज्या हिडन प्लेसेस आहे या कुणालाही माहिती नसतात, फार कमी लोकांना माहिती असतात। आणि आपण या हिडन प्लेसेस आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो।